बाबासाहेबांचं दामोदर हॉल आहे, तिथे बाबासाहेबांचं पहिला ऑफिस होतं. ते ऑफिस तुटलं पण कोणाला कळलं नाही. त्यावेळेला ही साक्षी दरेकर त्या तिकडे सगळे नाट्यगृह आहे, तिथे सगळे नटे त्यांना फोन करत होती की तुम्ही काय करणार आहात. एकटी होती मी, मला कोणाची गरज नाही, मला बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे आणि मी न्यायालयातर्फे हे कामं करणार पूर्णपणे. मला खूप हिणवलं जातं आहे, बी जे पीची आहे, हे आहे. बी जे पीची जरी असली तरी माझ्या बापाचं काम करायला मला कोणी अडवणार नाही, कोणीच नाही. आणि त्या बापांनी आज मला हा स्वाभिमान, हा श्वास, आज हा जगण्याचा अधिकार, आज हे चांगलं मी आज जे राहते ते फक्त आणि फक्त माझ्या बापामुळे. मला ज्या वेळेला कळलं की माझा बाप त्या जागेवरती राहायचा, माता रमाई त्या जागेवरती राहायची, तिथून त्यांनी तो संघर्ष आमच्यासाठी केला. आणि जसं मला कळलं की येण्यासाठी इथे काही लँडमार्क नाही आहे बाबासाहेबांचं, या कोणाचंच लक्ष गेलं नाही आहे. माझा जर नाडको टेस्ट कराल तर माझ्या नाडको टेस्टमध्ये एकच निघेल की माझ्या बाबासाहेबांची जी वास्तू आहे ती माझ्या पुढच्या पिढीला बघण्यासाठी पाहिजे म्हणून. अरे बरेच लोकांनी विरोध केला आहे, बरेच लोकांनी. मी आज फक्त इशारा देते आहे, फक्त इशारा देते आहे मी. जर बाबासाहेबांना, जर तुम्ही बाबासाहेब म्हणत नसाल तर बाबासाहेबांना विरोधसुद्धा करायचं नाही. ही त्याची लेख आज एक पुढे येईल, लक्षात ठेवा. आज बाबासाहेबांच्या जीवावरती तुम्ही मोठे झालात, बाबासाहेबांच्या नावाने मोठे झालात, तुमच्या गळ्यातलं मडकं निघालं, तुमच्या कमरेतली झाडू निघाली. आणि आज तुम्ही की बाबासाहेबांचं इथे काय होईल म्हणून त्यासाठी तुमची भीती आहे. पण आज पुन्हा एकदा इशारा देते आहे, जर आडवे याल तर ही तुम्हाला बाबासाहेबांची लेक आणि माता रमाईची लेक तुम्हाला सोडणार नाही. सगळ्यांचा चिट्टा माझ्याकडे आहे, मग ते कोणी असू दे, कोणी म्हणजे कोणी. मी सरळ इशारा करते आहे, मी ऐकणार नाही. मी खूप सौजन्याने आणि संविधानापदाने या गोष्टी करते आहे. सगळ्यांना कळलं असेल मी कोणाला इशारा देते आणि कोणाला नाही. आणि कोणी कोणी विरोधात काय काय केलं, कुठे कुठे गेले आणि कोणी कसं सांगितलं ते आज मी सगळं, जर इथे तुम्ही हे कराल तर मी सगळं समाजाच्या पुढे ते नेऊन ठेवणार आणि समाज तुम्हाला विचारेल हे प्रश्न. आज जे लॉर्ड बुद्धा चॅनलनी जो मुद्दा उचलला ह्या चळवळीचा, आणि आज जे वकील वर्ग, सगळ्या वकिलांना आज हा मुद्दा उचललेला आहे की बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक आणि माता रमाईंचं इथे नावाचं काहीतरी झालं पाहिजे. लोकांना कळत नाही, 22 वर्षाचा संघर्ष म्हणजे खूप मोठा आहे. पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जर आडवा आलात तर परिणाम फार वाईट होतील. माझ्या जीवाची पर्वा करत नाही मी, लक्षात ठेवा. जय भीम, नमो बुद्धाय. माझं नाव आहे साक्षी दरेकर. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ठिकाणी राहत होते, परळ BID चाळ मुंबईमध्ये, तिथे त्यांनी 22 वर्ष वास्तव्य केले. याविषयी आपल्याला थोडीशी माहिती आपल्याला द्यायची होती. मला आपल्या सगळ्या समाज बांधवांना व बाबासाहेबांना मानणाऱ्यांना व बाबासाहेब वाचणाऱ्यांना आज सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. आज गेले मी 12-13 वर्ष इथे राहायला आली आहे. आज बाबासाहेबांची जी बिल्डिंग आहे, म्हणजे जी चाळ आहे, ती माझ्या 2 मिनटाच्या अंतरावरती आहे. माझं रोज तिथून येणं जाणं असतं. मुद्दा असा सांगण्याचा आहे की मला ज्या वेळेला कळलं की माझा बाप त्या जागेवरती राहायचा, माता रमाई त्या जागेवरती राहायची, तिथून त्यांनी तो संघर्ष आमच्यासाठी केला. आज जो आम्ही जगतो आहे आपण सगळेजण, आज मला खूप अभिमान आहे की मला स्वाभिमान, अभिमान आणि जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. मला खूप मोठा अभिमान आहे. आणि जसं मला कळलं की येण्यासाठी इथे काही लँडमार्क नाही आहे बाबासाहेबांचं,
या कोणाचंच लक्ष गेलं नाही आहे. हे सुद्धा मला कळलं की माननीय उद्धवसाहेब ठाकरे BID चाळीमध्ये भेट देण्यासाठी आले होते बाबासाहेबांचं घर बघण्यासाठी. त्यावेळेला त्यांनी अशी घोषणा केली होती की ही जी BID चाळ आहे या ती वास्तू आहे ती हेरिटेज वास्तू कशी होईल ह्या संदर्भात त्यांनी भाषण केलं होतं. आम्हाला छान वाटलं की कुठेतरी काहीतरी होतं आहे म्हणून. त्यानंतर ते काहीच हालचाल नाही. महानगरपालिका पूर्ण खर्च करते. तिकडची जी पंचायत आहे, तिकडची जी कमिटी आहे ती नित्यनेमाने सगळी कामं त्यांची करतात आहेत पूर्णपणे. पण बोलायचा मुद्दा असा आहे की बाबासाहेब हे काही साक्षी दरेकरचे नाही आहेत की त्या कमिटीचे नाही आहेत की पंचायतचे नाही आहेत. बाबासाहेब हे आमच्या सगळ्यांचे बाप आहेत. आज जो अधिकार त्यांच्याकडून मला मिळालेला आहे तो आज भारतातला प्रत्येक नागरिकाला मिळालेला आहे आणि वंचित शोषित ह्या सगळ्यांना बाबासाहेबांना अधिकार दिलेला आहे. त्या सगळ्यांचे बाबासाहेब आहेत. फार दुर्दैव वाटतं मी इथे राहते पण जो उत्साह पाहिजे इथे तो बिलकुल नाही आहे. मी खूप चळवळ करते की बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक व्हावा. तिकडचे लोक पण चळवळ करतात आहेत पण कुठे दिसून येत नाही आहेत ती मला. माझे शब्द हे कडू आहेत पण सत्य आहेत. फार त्रास होतो ह्या जीवाला. मला खूप हिणवलं जातं, खूप मला बोललं जातं, कळलं का. पण मी ह्या हृदयामध्ये जर तुम्ही माझा जर नाडको टेस्ट कराल तर माझ्या नाडको टेस्टमध्ये एकच निघेल की माझ्या बाबासाहेबांची जी वास्तू आहे ती माझ्या पुढच्या पिढीला बघण्यासाठी पाहिजे म्हणून. अरे बरेच लोकांनी विरोध केला आहे, बरेच लोकांनी. मी आज फक्त इशारा देते आहे मी. जर बाबासाहेबांना जर तुम्ही बाबासाहेब म्हणत नसाल तर बाबासाहेबांना विरोधसुद्धा करायचं नाही. ही त्याची लेख आज एक पुढे येईल, लक्षात ठेवा. आज बाबासाहेबांच्या जीवावरती तुम्ही मोठे झालात, बाबासाहेबांच्या नावाने मोठे झालात. तुमच्या गळ्यातलं मडकं निघालं, तुमच्या कमरेतली झाडू निघाली आणि आज तुम्ही की बाबासाहेबांचं इथे काय होईल म्हणून त्यासाठी तुमची भीती आहे. पण आज पुन्हा एकदा इशारा देते आहे, जर आडवे याल तर ही तुम्हाला बाबासाहेबांची लेक आणि माता रमाईची लेक तुम्हाला सोडणार नाही. सगळ्यांचा चिट्टा माझ्याकडे आहे. मग ते कोणी असू दे, कोणी म्हणजे कोणी. मी सरळ इशारा करते आहे, मी ऐकणार नाही. मी खूप सौजन्याने आणि संविधानापदाने या गोष्टी करते आहे. मी कोणाला हाम पोचवत नाही आहे आणि मला कोणाचा दुखवायचा मुद्दा नाही आहे. त्यामुळे आज जे लॉर्ड बुद्धा चॅनलने जो मुद्दा उचलला ह्या चळवळीचा आणि आज जे वकील वर्ग सगळ्या वकिलांना आज हा मुद्दा उचललेला आहे की बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक आणि माता रमाईंचं इथे नावाचं काहीतरी झालं पाहिजे. लोकांना कळत नाही 22 वर्षाचा संघर्ष म्हणजे खूप मोठा आहे. बाबासाहेबांचं दामोदर हॉल आहे, तिथे बाबासाहेबांचं पहिला ऑफिस होतं. ते ऑफिस तुटलं पण कोणाला कळलं नाही. त्यावेळेला ही साक्षी दरेकर त्या तिकडे सगळे नाट्यगृह आहे तिथे सगळे नटे त्यांना फोन करत होती की तुम्ही काय करणार आहात. एकटी होती मी. मला कोणाची गरज नाही. मला बाबासाहेबांनी अधिकार दिलेला आहे आणि मी न्यायालयातर्फे हे कामं करणार पूर्णपणे. सगळ्यांना कळलं असेल मी कोणाला इशारा देते आणि कोणाला नाही. आणि कोणी विरोधात काय काय केलं, कुठे कुठे गेले आणि कोणी कसं सांगितलं ते आज मी सगळं, जर इथे तुम्ही हे कराल तर मी सगळं समाजाच्या पुढे ते नेऊन ठेवणार आणि समाज तुम्हाला विचारेल हे प्रश्न. ही साक्षी दरेकर विचारणार नाही, ती तर विचारेलच पण समाज तर तुम्हाला नक्की विचारेल. मला खूप हिणवलं जातं आहे. BJPची आहे, ही आहे. BJPची जरी असली तरी माझ्या बापाचं काम करायला मला कोणी अडवणार नाही, कोणीच नाही. आणि त्या बापांनी आज मला हा स्वाभिमान, हा श्वास
आज हा जगण्याचा अधिकार, आज हे चांगलं मी आज जे राहते ते फक्त आणि फक्त माझ्या बापामुळे आणि माझ्या आईमुळे. आज तिने इथे 4 मुलं त्यांची गेली. किती संघर्ष माझ्या आईने केला आहे. फार वाईट वाटतं या रस्त्याने जाताना. मला एकच आव्हान आहे, पुन्हा एकदा सांगते, तुम्ही जर आडवा आलात तर परिणाम फार वाईट होतील. माझ्या जीवाची पर्वा करत नाही मी, लक्षात ठेवा. हे मी आत्ताच सांगते तुम्हाला. जय भीम, नमो बुद्धाय.